कसं आहे, काही विषय का मग आज आपण बनवणार आहे ढाबा स्टाईल एग करी रेसिपी। नमस्कार, मी शुभांगी ब्लॉग्स अँड किचनमध्ये तुमचं स्वागत करणार आहे। आज आपण बनवणार आहे ढाबा स्टाईल अंडा करी। तुम्हाला मी दाखवलेलं आहे, उकडलेले अंडे आपण घेतलेले आहे, एक बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि आता आपल्याला अंड्याला थोडे थोडे छेद करून घ्यायचे आहे। तुम्हाला मी ते दाखवत आहे, बघा कसे करायचे आहे। छेद नाही केले तर ते अंडे तेलात टाकल्यावर अंगावर उडतात व चांगले नाही होत। आता आपण कढईत तेल घालून घेऊ व एक एक अंडे त्यामध्ये घालून घेणार आहे मी। आपलं तेल गरम व्हायला सुरुवात झालेली आहे। आता त्यामध्ये आपल्याला अंडे ॲड करून घ्यायचे आहे। बघा आपले एक कसे छान दिसत आहे। चला, गॅस हा कमी ठेवायचा आहे। तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा आणि नक्की कमेंट करा। आता वरून थोडीशी हळद घालायची आहे, थोडी मिरची पावडर, थोडंसं मीठ व थोडीशी कोथिंबीर। हलक्या हाताने आपल्याला हे अंडे हलवत राहायचे आहे। पटापटा हलवायचे नाही, नाही तर ते फुटले जातील व आपली करी चांगली होणार नाही। गॅस हा मंदच ठेवायचा आहे। बघा आता आपल्या अंड्याला किती छान असा परतायला सुरुवात झालेली आहे। आता मी ते हलक्या हाताने एक एक अंडं फ्राय करून घेणार आहे। हे एक फ्राय पण आपण तसेच खाऊ शकतो, याच्यावर थोडासा मसाला टाकून असे हे अंडे खूप छान लागतात। आता आपले याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। ही रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा व ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। चला तर मग आपल्या अंड्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊ। कलर हा गोल्डन ब्राऊनच आणायचा आहे, जास्त डार्कही नाही करायचे व व्हाईट पण नाही ठेवायचे। वाव, किती सुंदर अशी आपले एक तयार आहे। आता आपण ग्रेव्हीला सुरुवात करून घेऊ। आता यामध्ये मी काजू ॲड करणार आहे। 9 ते 10 मी काजू घेतलेले, ते छान असे फ्राय करून घ्यायचे आहे व त्याची पेस्ट आपल्याला लगेच करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कांदा फ्राय करायचा आहे। कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की त्यामध्ये थोडासा टोमॅटो, अद्रक, लसूण सर्व मिक्स करून आपल्याला ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपले ग्रेव्हीचे परतून घ्यायचे आहे। बघा तुम्ही, यामुळे ग्रेव्हीला खूप छान असा कलर येतो व छान स्ट्रक्चर येतं। आता आपला कांदा गोल्डन ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकता किती छान असं। आता मी त्यात टोमॅटो टाकलेला आहे, अद्रक, लसूण त्यामध्ये मी ते घालून घेणार आहे। सारखं आपल्याला फिरवत राहायचं आहे। ही रेसिपी नवीन आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। ही हॉटेलसारखीच लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। कशी होती ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा। बघा आता किती छान असा कलर आला आहे। तोपर्यंत मी इकडं काजूची पेस्ट बनवलेली आहे। काजूची पेस्ट आपल्याला अगोदरच फिरवायची आहे। कांदा टोमॅटो जर आपण ते ग्रेव्हीमध्ये जर काजू फिरवले तर ते काजू जास्त बारीक होत नाही, त्यामुळे अगोदरच आपल्याला काजूची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला याची पेस्ट करायची आहे, कांदा टोमॅटो। आता आपली पेस्ट रेडी होणार आहे। आता मी तीच कढई घेतलेली आहे, त्यातच 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। 2 चमचे मिरची पावडर, धना पावडर, किचन किंग मसाला, हळद आणि मी खडा मसाल्याचा वापर केलेला आहे। हे आहे तमालपत्र, 2 मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहे, विलायची 3 ते 4 लवंग, 3 ते 4 मिरे घेतलेले आहे। आता आपण त्यात मसाले ॲड करून घेऊ, ग्रेव्ही पण टाकून घेणार आहे। त्या अगोदर आपण ते 2 ते 3 मिरच्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहे, त्या छान अशा आपल्याला ब्राऊन होऊन द्यायच्या आहे। त्यानंतर आपल्याला त्यात खडे मसाल्याचा वापर करायचा आहे। विलायची टाकल्यामुळे भाजीला अशी स्वीट टेस्ट येते व छान लागते। अंड्याच्या भाजीत नेहमी विलायची वापरायची आहे। ही एक करी खूप सुंदर होणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आता आपण त्यामध्ये ग्रेव्ही ॲड करून घेऊ। आपल्या ग्रेव्हीला छान अशी आपण गोल्डन ब्राऊन होऊन दिलेली होती, त्यामुळे त्या किती छान असं त्याला टेक्स्चर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता तेलामध्येही खूप छान अशी परतणार आहे। तुम्ही बघा किती छान असं तेल त्यामध्ये दिसत आहे। यावर आपल्याला 1-2 मिनिटांनी झाकण ठेवून घ्यायचं आहे। तोपर्यंत सारखा आता आपल्याला चालवत राहायचं आहे। आता मी यावरनं झाकण घालणार आहे 1 ते 2 मिनिटासाठी। आपलं झाकण ठेवल्यामुळे ग्रेव्हीला खूप असा
छान तेल सुटतं व ग्रेव्हीही खूप छान परतते व टेस्टही खूप सुंदर लागते. आता आपल्या ग्रेव्हीला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहे. मी हा किचन किंग मसाला टाकलेला आहे. त्यानंतर 2 चमचे मिरची पावडर, धना पावडर व थोडीशी हळद मी त्यामध्ये ॲड करणार आहे व गरम मसालाही मी त्यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला हवा असेल तर गरम मसाल्याचा यूज करा, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही यूज नका करू. बघा तर आपलं मी गरम मसाला त्यामुळे नंतर ॲड केलेला आहे. त्यामध्ये आपल्या ग्रेव्हीला किती सुंदर असं कलर आलेला आहे बघा. आता त्यावरनं मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. किती सुंदर अशी आपली ग्रेव्ही तयार आहे. ही ग्रेव्ही तुम्ही त्यामध्ये टाकून अंडा मसालाही तयार करू शकता, पण आपण ही ग्रेव्हीची भाजी करत आहोत त्यामुळे आपण त्यात गरमच पाणी आपल्याला त्या ग्रेव्हीमध्ये वापरायचं आहे. तोपर्यंत मी गरम पाणी करून घेणार आहे आणि या भाजीला गरमच पाणी आपल्याला टाकायचं आहे. त्यामुळे टेस्ट ही एकदम बेस्ट येत असते. तुम्ही बघा मी त्यामध्ये गरमच पाणी ॲड केलेलं आहे, त्यामुळे लगेच तर यायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला गॅस हा फुल करून घ्यायचा आहे व एक उकळी येऊन घ्यायची आहे. त्यानंतर त्यावर झाकण घालायचं आहे. आता थोडीशी कोथिंबीर मी त्यावरनं ॲड करणार आहे. त्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवणार आहे. आता आपल्या ग्रेव्हीला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. त्यावरनं मी झाकण घालून घेणार आहे. 1 ते 2 मिनटासाठीच ठेवायचं आहे, लगेच काढायचं आहे. बघा किती सुंदर अशी तरी आलेली. वाव, अप्रतिम आपली भाजी दिसत आहे. तुम्ही बघू शकता आपली अंडा करी तयार झाली आहे, पण मला ती थोडीशी दाटसर हवी आहे, त्यामुळे मी ती गॅसवर 1 ते 2 मिनटासाठी अजून ठेवणार आहे. तुम्हाला जशी हवी असेल तसा तुम्ही गॅसचा वापर करा, घट पातळ बघून. नाहीतर तुम्हाला वाटत असेल तुमची भाजी अशीच बेस्ट आहे तर तुम्ही गॅस बंदही करू शकता, पण मला ते अजून घट्टपणा यासाठी मी गॅस चालूच ठेवलेला आहे. तुम्ही बघा आता यावरनं आपल्याला आपले अंडे एक फ्राय घालून घ्यायचे आहे. एक एक करून आपले सर्व अंडे आपण त्यामध्ये ॲड करून घेणार आहे छान असं. आणि त्यानंतर त्यावर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे आपले सगळ्यात. तुम्ही हा एक मसाला म्हणूनही खाऊ शकता. ही भाजी तुम्ही पावासोबतही खाऊ शकता किंवा चपातीसोबत किंवा राईस अंडा करी ही असे बी खाऊ शकता. आता यावरनं आपण झाकण घालून घेऊ. मी तुम्हाला दाखवणारच आहे कशासोबत ही भाजी आपल्याला सर्व करता येते. चला तर आपल्या भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे बघा. खूप सुंदर दिसत आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. सिंपल आहे, खूप इझी रेसिपी आहे. 10 ते 15 मिनटात होऊन जाते. चला आपली भाजी रेडी आहे. वाव, सुंदर अशी भाजी तयार आहे. पाव चपातीसोबत तुम्ही ही भाजी खा. मी तुम्हाला दाखवलं आहे कसे ही भाजी खायची. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. या तुम्ही जेवायला. थँक्यू.